हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा मी कपडे सुकवते. कपडे सुकायला मला इकडे भरपूर मोठी जागा भेटली. त्या घरात मला अजिबात नव्हती. तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, छोटीशी जागा होती. फक्त उभा राहायलाच तेवढंच होतं. तर एकच माणूस आहे ना उभा राहू शकतो, नाहीतर शक्यतो नाही. तर अशी जागा होती. आता इकडे मोठी लचक आहे, भरपूर आहे. आणि ही बेडरूमची गॅलरी आहे आणि किचनची गॅलरी वेगळी, ती पण मोठी भेटली. आणि बेडरूमची पण मोठी गॅलरी भेटली. आणि कपडे दोन्ही साईडला सुकू शकतं. आणि शक्यतो मी ना किचनच्या गॅलरीत आहे ना देवाची वस्त्र ते सुकवते. आणि शक्यतो ना तिथं किचनच्या गॅलरीत आहे ना तर मला नळ आहे. तर भांडी वगैरे तिथंच घासते आणि कपडे शक्यतो नाही धुवत. मला अजून शक्य झालं नाही. मी बाथरूममध्ये धुते मी कपडे. तर दगड आणला ना मग मी शक्यतो तिथंच चालू करणारे कपडे धुवायचे. आणि देव धुतलेले कपडे असतात ना देवांचे, ते तिथं सुकवते. आणि बारदन वगैरे असलं ना ते गॅलरीतच सुकवते किचनच्या, ते बरं पडतं मला. आणि इकडे बेडरूमची गॅलरीमध्ये ना सगळे कपडे सुकवते. तर कपडे सुकून झालं. आता हे जेवढे देवाचे छोटे छोटे ते भरून ठेवते ना डब्यात, ते सगळं घासून घेतलं काल आणि सुकवायला ठेवलं. आणि कडक सुकले. आता ऊन आहे म्हटल्यावर तर लगेच सुकतात, असं काय नाही. कपडे बिपडे सगळं मी धुतलेत. जेवढे वस्त्र आहेत ना, वस्त्र आणि स्वामींचे जेवढे वस्त्र आहेत ना, माळ वगैरे सगळं शॅम्पूच्या पाण्यात मी धुते बरं का. साबण वगैरे नाही लावत. आणि डबे स्वच्छ असे घासले. ट्रे वगैरे जे आहे डबे, जेवढं देवांचं सामान आहे ना ते सगळं घासून घेतलं मीने. आणि इथं बघा सगळं असं भरून घेते. आणि एका प्लेटमध्ये ना मी सगळं असं काढून डबे खाली करून धुतलेले आणि सुकवायला ठेवलं. सुकून झाल्यानंतर आता भरते. ऊन कडक आहे म्हटलं तर भांडी वगैरे असले काय पण प्लॅस्टिकचे कपडे पण असून दे लगेच सुकतात असं. म्हणून ते सकाळी मी घासून ठेवलेले आणि चांगले सुकले. आणि तोपर्यंत मी बाकीचं काम आवरलं. आणि आता हे सगळं मी भरून ठेवते. आणि राहिलं काय, ते तेलाची किटली म्हणजे ती जग आहे ना तो राहिला. आता त्याच्यात तेल आहे म्हणून तसं ठेवणार आहे. आणि तो तेल संपलं ना तर दुसरं तेल वतायच्या अगोदर आहे ना मी ना ते घासून घेणार आहे. फक्त तेवढंच राहिलं, बाकी सगळं झालंय. आणि जेवढं सामान आहे ना सगळं सामान मी डब्यात भरून घेते. हे बघा. आणि ते तांदूळ आहेत ताटात. तर ते ताटात तांदूळ मी ते दिवा लावण्याच्या खाली आहे ना ते भरून ठेवले ते. आणि पटकन किचनमध्ये ये जा होण्यापेक्षा डब्यातच भरून ठेवते असं. आणि हे सगळं मी असं भरून घेते. हे बघा. आणि हे ट्रे पुसून घेतलं. आणि जेवढं भरून घेतलं तसं सगळं भरून घेते. आणि कुकू कुकू आहे ना एका डब्यात, छोट्या डब्यात भरून घेते. ते बरं पडते पटकन घालायला. आणि हे स्टॉक करून ठेवलेत. आणि एकदमच मी पावशेर आणते संपायच्या अगोदर. आणि जास्त करून ना कुकू तेवढं संपत नाही, हळद संपते का. हळद काय संपते म्हणजे की दर गुरुवारी पौर्णिमा अमावस्याला ना हळदीचं लेपन करते ना, त्याच्यासाठी लवकर हळदी संपते. आणि कुकू एवढं संपत नाही. आणि हे बघा काळे काळे तिळ आहे ना आणून ठेवलेत का, कारण की ना अमावस्याच्या दिवशी चौमुखी दिवा लावतात ना कणकेचा, त्याच्यात थोडं थोडं टाकण्यासाठी आणून ठेवले. परत मला अमावस्याच्या दिवशी लागतात म्हणून हे सगळं असं भरून ठेवते मी. काय काय भरून आहे बघा. खाली हळद कुंकू आहे आणि गुलाल आहे, त्याच्यावर तर ते काळे तीळ आणि अबीर गुलाल एक डबा भरून ठेवले. आणि सगळं कुकूचं वगैरे हे. आणि हे ना डबा आहे ना कुकूचा, तो आहे श्रीयंत्रावर ना कुंकुम अर्चन केलेलं कुकू आहे ते. तर ते इकडे तिकडे लावत नाही. आम्ही कुठं बाहेर जातानाच कपाळी वगैरे लावताना, नाही तर परत तेच कुंकुम अर्चन करण्यासाठी मी तेच कुकू वापरते. आणि ते एका डब्यात भरून ठेवलं. टोपल्यामध्ये सगळं असं भरून ठेवते. आणि हे बघा मी असली अगरबत्ती वापरते. आणि आता आणले मीनी गेल्या बाजारमध्ये भरलेला मीनी. तर ते संपलं नाही, तर अजून ते गुलाबी कलर आहे ना त्याच्यातलं संपलं नव्हतं म्हणून ते तसं ठेवलेलं. आणि मोगराचं आहे, तो गुलाबी कलर आहे ना गुलाबाचा आहे. आणि मोगराचं आणले, चंदनाचं आणलं. आता सगळं मिक्स करून ठेवते. मिक्स करून ठेवून वरतून कापून ठेवते. आणि ते खुलं ठेवते. आणि पटकन अगरबत्ती काढायला बरं पडतं ना त्याच्यासाठी. आणि हे सगळं डबा भरून ठेवलं. रांगोळी पण व्यवस्थित डब्यात असं भरून ठेवते. झालं. आता मी चाय पिऊन घेते. कार्तिकचे पप्पा आले कामावरून, तर मी चाय बनवलं, चाय पिते. चाय पिऊन झाल्यानंतर ना बेडरूमची काच आहे ना ती पुसून घेते. कशाने पुसते ते तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. आणि आता मी चाय पिऊन घेते. कार्तिकला दूध दिलं आणि आम्ही चाय पिलं. आणि हे बघा स्प्रेचं आहे ना त्याच्यात ना पाणी टाकून घेतलं. आणि त्याच्यात थोडंसं ना व्हील पावडर टाकले. जेवढं ग्लास आहे ना त्याच्यावर स्प्रे करून घेतलं. आणि न्यूजपेपरने पुसून घेते. तर त्याच्याने ना एकदम चकाचक आणि छान होते.
न्यूजपेपरनी कशाला, कारण की ना मला माहिती आहे की न्यूजपेपरनी छान निघते. कपड्याने पुसलं की त्या डाग वगैरे पडतात आहे आणि न्यूजपेपरनी पुसल्याने एकदम छान निघते आणि क्लीन निघते आणि त्याच्यासाठी न्यूजपेपरनीच पुसायचं. आणि हां, विंडोचा ग्लास असतो ना त्याला ना डिझाईन असतात ना, मग ते कपड्याने पुसायचं, ते निघणार नाही तसं. आणि प्लेन काच असतात ना त्याच्याने व्यवस्थित निघते आणि मी तसंच करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरसा. जेवढे आपल्या घरात आरसा असतात त्याच्याने पण ना थोडंसं पाणी स्प्रे करायचं, न्यूजपेपरने पुसायचं, एकदम डाग वगैरे एकदम छान निघतात. मी तसं करते. आज आहे ना बेडरूमचं ना सगळं क्लीन करून झालं. हे बघा सगळं बेडरूम क्लीन झालं आणि इथं बघा काय ठेवलंय. त्याच्यानंतर हे कपाट आहे. कपाटावर सामान वगैरे लावून घेतलं. शूटिंग करायचा स्टँड आहे आणि हे पण वॉशिंग मशीनचं खालचं सगळं पुसून घेतलं. आणि हे बेडशीट आहे बरं का, त्याच्या बाजूने ना शिलाई मारायचं आहे आणि कवर पण शिलाई करायचं आहे. आणि मशीनच्या समोर स्वामी आहे माझे आणि त्याचे कपडे सुकवलेत सकाळी. आणि त्याच्यानंतर ग्लास बघा किती क्लीन झाले आणि वरती पोटमाळावर सगळं सामान व्यवस्थित लावले आणि बेडरूमचं फायनली काम झाले. हॉल झाले, बेडरूम झाले, राहिले आता फक्त किचन. आता किचन मी उद्या परवा घेते, जसं मला वेळ भेटेल तसा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब